मिळत आहे। पुण्यात सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने जे आहे ते धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव आहे तो अगदी भव्य दिव्य अशा पद्धतीने साजरा करण्यात येतो। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण बघू शकतोय की हांडेवाडीतल्या श्रीराम चौकामध्ये अगदी भगवमय असं वातावरण जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। अगदी भव्य दिव्य अशी दहीहंडी जी असती ते हांडेवाडीच्या श्रीराम चौकामध्ये साजरी होत असते आणि जय्यत तयारी आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने आहे ते मोठ्या संख्येने खरं तर गोपाळ भक्त या ठिकाणी दाखल होतात आणि मोठ्या उत्साहामध्ये ही जी दहीहंडी असते ती सादर होत असते। या दहीहंडीचे आयोजक जे आहेत ते शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नाना, कशा पद्धतीने या वर्षीच्या दहीहंडीचं आयोजन असणार आहे? सालाबाद प्रमाणे धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी महोत्सव गेले 10 वर्ष प्रभू श्रीराम चौकामध्ये होत असतो आणि दहीहंडीला सांस्कृतिक असन त्याचबरोबर पारंपरिक वाद्य असतात, वारकरी येतात, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या दहीहंडी उत्सवानिमित्त होत असतात आणि हजारो गोपाळ भक्त या ठिकाणी दाखल होतात। तसे मुंबई, बारामती, नवी मुंबईतून बी आपले पथक दहीहंडी पथक येत असतात आणि 5ला या ठिकाणी सुरुवात होते पारंपरिक वाद्याला आणि जे दहीहंडी फोडतो त्या गोपाळ भक्तांना 7,07,771 रुपयाचं बक्षीस बी या ठिकाणी दिलं जात असतं आणि अतिशय आनंद आणि महोत्सवामध्ये गोपाळ भक्त एक मग्न होऊन चांगल्या प्रकारची दहीहंडी महोत्सव या ठिकाणी होत असते। साधारण किती गोविंद पथक या ठिकाणी नोंदणी केलेली आहेत आणि किती येतात? 9 या ठिकाणी पथकं येणार आहे, त्याच्यामध्ये 9 थर या ठिकाणी लावले जात असतात आणि बरोबर 10ला या ठिकाणी चालू होते दहीहंडी फोडायला आणि सलामी बरोबर 5-5:30ला या ठिकाणी सलामीलाही पथकं या ठिकाणी येत असतात। यावर्षीचं वेगळं पण काय असणार आहे दहीहंडी महोत्सवाचं? या ठिकाणी वेगळं म्हणजे पारंपरिक वाद्य असणारे वारकरी